बहुमत आहे आणि आम्ही कामं होऊ देत नाही. पण आतापर्यंत आम्ही जास्त झालो नाहीये. काहीही करून तडजोड करून आणि चांगल्या रीतीने कामं व्हायला पाहिजे, व्यवस्थापन ताब्यात यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही काम करून घ्यायचा वारंवार प्रयत्न करत. प्रत्येक वेळेस मी व माझी टीम आमचे प्रत्येक सदस्य सगळ्या प्रभागांचे वेगवेगळे कामं आहेत, ते कामं त्यांना आम्ही देतो, निवेदन देतो. पण नगराध्यक्षांकडून जे विषय ते अजेंड्यावर घेतलेच जातात. त्यांचं म्हणणं असं आहे की अजेंड्यावर विषय घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांचा आहे आणि म्हणून ते आमचे विषय घेत नाही. आणि ते सगळे प्रूफ सहित आज आम्ही इथं उपस्थित झालो आहोत आणि ही परिषद घेतो. त्यांनी जरी आमचे विषय घेतले नसेल, मग नंतर एप्रिल महिन्यात आम्ही कलेक्टर मॅडमांकडे धाव घेतली. त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की आमचे एवढे विषय आमचं शहर मागे पडतं. मागील 4 वर्ष प्रशासनाचा काळ होता आणि म्हणून कामं रेंगाळली. कलेक्टर मॅडमांनी आम्हाला सांगितलं की मी विशेष सभा लावणार, पण अजून त्यांच्याकडनं पण कामही झालं. आणि म्हणून शेवटी आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय की शहरात जे चुकीच्या बातम्या आहेत की आम्ही कामं होऊ देत नाही, तसं नाही. इव्हन रस्त्यांचं बघा, मूलभूत जे आहे गरजा ते तर आम्ही करतो, जे साफसफाई करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय, बांधकाम विभागाचा झालं संतोष रस्ते. आम्ही 2 महिने आधीच जे शहरात खड्डे आहे रस्त्यांवर ते खड्डे बुजवण्यासाठी निविदा क्लिअर करून दिली होती. पण अजूनपर्यंत वारंवार सांगून सुद्धा प्रशासनकडनं ते होत नाहीये कामं, खड्डे बुजवणे. काही लोकांना असं वाटतं की नवीन रस्ते का बनवले जात नाही, तर पुढे आपली जे गटारीची अंडरग्राऊंड गटारीचे होणार आहे, त्यासाठी जर का आपण आता रस्ते बनवले आणि परत गटारीच्या वेळेस ते रस्ते जर का तोडले तर शहराचंच नुकसान होणार आहे, तो निधी वाया जाणार आहे. म्हणून आपण आता तात्पुरतं त्याचं जे सोल्युशन आहे ते काढलं होतं आणि खड्डे बुजवण्याचं काम करण्यासाठी 2 महिन्याआधीच निविदा क्लिअर करून दिली. पण नगरपालिकेचे प्रशासक आहे, अधिकारी आहेत, त्यांच्याकडून अजून कुठलंही कामं करून घेतले जात नाहीये. वारंवार आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही कामं करा, करून द्या, पण कामं